नमस्कार, सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आता श्रावण महिन्यात किंवा गणपतीत आणखीन कुठल्या सणावाराला आपल्याकडे बरेच असे नारळ उरलेले असतात। त्या नारळापासून आपण आज लाडवाचा प्रकार बघणार आहोत। अगदी झटपट आहेत। तर साहित्य बघूया। त्याच्यासाठी मी इथे ओलं खोलेलं खोबरं घेतलेलं आहे, 3 वाटी आहे। तुम्हाला किती हवेत ना त्याच्याप्रमाणे करू शकता। या मापाप्रमाणे 15 लाडू होऊ शकतात। तर त्याच्याप्रमाणे मी 3 वाटी खोलेलं खोबरं घेतलेलं आहे। मोजून घ्यायचं आपल्याला ते। त्याच्यानंतर आपल्याला याच्यात 1.5 वाटी अगदी चिरोटी रवा बारीक आहे ना तो घालून घ्यायचा आहे। तर चिरोटी रवा का? तर चिरोटी रवाने लाडू हे खूप सुंदर लागतात तोंडामध्ये खाताना। त्याच्यापेक्षा कमी आपल्याला साखर घ्यायची, थोडीशी वेलची घ्यायची, जायफळ घ्यायचे। आता आपण पुढे काय करायचं ते बघूया। थोडंसं आपल्याला 2-3 चमचे साजूक तूप लागणार आहे। अगदी हे थोडक्यात आणि सुंदर असे होणारे लाडू आहेत। चला तर मग आपण सुरुवात करूया। तर मी आता पिठी साखर करून घेणार आहे याची आणि रवा भाजायला घेणार आहे। तर रवा भाजताना आपल्याला इथे थोडं तूप घालून घ्यायचं आहे, साजूक तूप, आणि त्याच्यात आपल्याला रवा हा भाजून घ्यायचा आहे। रवा कुठेही आपल्याला जास्त असा काळपट करून नाही घ्यायचा आहे। साधारण आपल्याला गुलाबीसर रंगावर हा रवा भाजून घ्यायचा आहे। तर जाड रव्याने ना एवढे काही खास हे लाडू लागत नाहीत। चिरोटी रव्याने ना खूप सुंदर लाडवाची चव लागते। तोंडात आपल्याला लाडू हा खूप छान लागतो। अगदी ओठाने खाऊ शकतो एवढा मऊसूत हा लाडू होतो। तर इथे आपल्याला हा रवा असा मंद आचेवर चांगला गुलाबीसर असा भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना काळजीपूर्वक भाजायचा आहे, कारण भाजताना जर करपला तर त्याचा वास हा लाडवाना चांगला येणार नाही। तर रवा आपण आता चांगला भाजून घेऊया। तर इथे बघू शकता आपला रवा चांगला भाजलेला आहे। आपल्याला एकदम असं चॉकलेटी किंवा काळपट असा करून नाही घ्यायचा। तर याच रंगावर आपल्याला काढायचं आहे। त्याच कढईमध्ये आपण आता थोडंसं तूप घालून घेऊया। अगदी 1-1.5 चमचा घालायचे, जास्त तूप नाही घालायचे। आणि आता आपण हे ओलं खोबरं घालून घेणार आहोत। तर इथे मी 1 वाटी घातलेली आहे। आणखीन आता ही 1 वाटी मी घालत आहे। आणखीन 1 वाटी मी इथे मोजून का घेते, कारण सगळं साहित्य मोजून घेतलं की व्यवस्थित लाडू होतात। आता 3 वाटी मी हे नारळ घेतलेलं आहे। चांगला असा भाजून घ्यायचा। जरासा त्याचा ओलसरपणा कमी झाला की त्याच्यात आपल्याला लगेचच पिठी साखर घालून घ्यायची। तर पिठी साखर मी इथे 1.25 वाटी साखर घेऊन त्याची पिठी साखर केलेली आहे। साखर मी याच्यात कमी घातली आणि तेवढी साखर ह्या लाडवाला पुरेशी आहे, कारण आपल्याला आपलं हे खोबरं आहे ना ते जरा भाजल्यावरती कमी होणार आहे। म्हणून मी इथे ही पिठी साखर करून घेतलेली ती घालून घेते। लगेचच आपल्याला ओलसर खोबऱ्यावर ही पिठी साखर घालून घ्यायची आहे। आणि कुठेही आपल्याला पाक वगैरे असा ह्याचा करायचा नाही, त्याच्यानेच त्याला पाणी सुटेल। आणि जर पाणी नाही सुटलं तर अगदी थोडंसं 1/2 वाटी त्याच वाटीने आपल्याला त्याच्यावर पाण्याचा हपका द्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता आपला नारळ आता हा आणि साखर एक जीवशी झालेली आहे। बघा कशी ओलसर झालेली आहे ना। तर आता कुठेही चिकटलेली नाही, तुम्ही बघू शकता। चांगल्या प्रकारे साखर आणि नारळ हे एकत्र झालेले आहेत। तर आपण काय करणार आहोत, थोडं असंच ढवळून घेणार आहोत आणि त्याच्यात आपल्याला नंतर रवा घालून घ्यायचा आहे। तर तुम्ही रवा इथे त्याच्यापेक्षा निम्मा रवा घेऊ शकता, आणि कारण आपलं नारळ हा मापापेक्षा कमी झालेला आहे। तर आता आपण ह्याच्यात रवा घालून घेऊया। थोडं थोडं करून आपल्याला रवा घालायचा आहे, एकदम घालू नका। हे बघा असं चिकटपणा थोडासा आला पाहिजे। तर आता चांगलं खोबरं आणि साखर आपली एकजीव झालेली आहे, तुम्ही बघू शकता। अशीच ओलसर असताना आपल्याला रवा घालायचा। तर आता आपण हा रवा घालून घेऊया। हळूहळू थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यात मिक्स करायचं आहे। आणि जर जास्त गेला ना तर ते एकदम मोकळं होईल आणि लाडू वळायला येणार नाहीत। म्हणून आपण थोडं थोडं त्याच्यात रवा घालून घेणार आहोत आणि चांगलं मिक्स करणार आहोत। गॅस इथे आपल्याला बंद करायचं आहे, नाहीतर ते खूप असं कडक होईल। तर इथे जायफळ वेलचीची पूड घातलेली आहे मी,
जायफळ आणि वेलची याच्यात खूप छान लागते. आणि इथे मी जास्त कुठे ड्रायफ्रूट्स वापरलेले नाही, मी फक्त पिस्ता घालणार आहे याच्यात, तर आपण ते नंतर घालूया. तर आता जायफळ आणि वेलचीचा छान वास आला आणि आपलं मिश्रण बघा किती छान झालेलं आहे. आणि जास्त गॅस मोठा करून किंवा गॅस चालू ठेवून रवा घालायचा नाही, कारण रवा आपला चांगला भाजलेला आहे. तो फक्त आपल्याला नारळात आणि साखरेत अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. इथे आपण कुठल्या प्रकारचा पाक केलेला नाही आहे. हे साधे सोपे आणि झटपट होणारे रवा आणि नारळाचे लाडू आहेत. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. तर आता आपण हे खाली उतरलेले आहे आणि ते पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि मी ते घालून घेते. तुम्ही चारोळी, मनुका काही पण घालू शकता. तर अशा प्रकारे मी हे घालून घेतले आणि आता मिक्स करून घेते आणि आपण आता लगेचच लाडू वळायला घ्यायचे. तर अगदी 2-3 चमचे तुपामध्ये आपले हे लाडू झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता वळताना तुम्हाला समजेलच. तर आता मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे थंड व्हायच्या आधीच आपल्याला फटाफट लाडू वळून घ्यायचे आहेत. आणि थंड झालं तरी काही नाही, कारण आपलं हे मिश्रण ओलसरच आहे. तर तुम्ही छोटे मोठे किती पण करू शकता लाडू, कसे पण तुमच्या याच्याप्रमाणे. तर मी जरा इथे मोठेच केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण लाडू वळून घ्यायचे आहेत. नंतर पुन्हा त्याला आपण गोल गोल शेप दिला तरी चालेल, पण आधी वळताना आपल्याला फटाफट असे वळून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता तूप वगैरे जास्त इथे कुठलाही प्रकार वापरलेला नाही. साखरसुद्धा मी प्रमाणातच घातलेली आहे आणि अतिशय छान हे लाडू बनवून तयार होतात. तर आपल्याकडे भरपूर असे प्रसादाचे वगैरे नारळ असतात ना, तर त्याच्यापासून असा आपण सुंदर असा प्रकार हा लाडवाचा करू शकतो. हे बघा किती तूप माझ्या हाताला लागते, म्हणजे ते आपल्या नारळातलं पण तेलकटपणा, जरासा ऑइलीपणा बाहेर आलेला आहे. इथे बघू शकता पाकाशिवाय हे लाडू खूप छान प्रकारे ह्यांना बाइंडिंग आलेलं आहे. आणि ही लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की सांगा. आणि या पद्धतीने एकदा हे ओल्या नारळाचे रवा घातलेले लाडू तुम्ही ट्राय करा. तर अशा प्रकारे मी सगळे लाडू करून घेते. तर आता आपले सगळे लाडू हे बनवून झालेले आहेत. तर खूप छान प्रकारे लाडू तयार झालेले आहेत, कुठेही मोडत नाहीत, काय नाही. आणि कोणालाही ओठाने खाता येतील इतके हे मऊसूत लाडू आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळे आवडीने खातील. तर नक्की एकदा या पद्धतीने हे लाडू ट्राय करा. तुम्ही बघू शकता सहज आपला लाडू हा मोडला जातोय आणि छान त्याला बाइंडिंग आलेलं आहे. तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.